होय वार करी पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी। होय वार करी पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी। होय वार करी पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी। होय वार करी पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी। काय करावी साधने फळ अवघे फळ अवघे फळ अवघे करावे साधने फळ अवघे फळ अवघे अभिमान नुरे कोड अवघे कोड अवघेची पुरे कोड अवघे
आवाज ऐकू येतोय का? ऐकायला येतंय का? ठीक आहे. होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने, फळ अवघेची येणे. अभिमान नुरे, अभिमान नुरे, कोड अवघेची पुरे. काय करावी साधने, फळ अवघेची येणे. तुका म्हणे डोळा, विठू बैसला सावळा. काय करावी साधने, फळ अवघेची येणे. विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताजिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी. काय करावी साधने, फळ अवघेची येणे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय सेवेसाठी घेतलेल्या या अभंगामधून पंढरीचा महिमा आणि पंढरीची वारी करणारे वारकरी यांचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करतात. याची फलश्रुती या अभंगातून सांगतात. विठ्ठल विठ्ठल या वर्षीच्या चैत्रवारीचं महत्त्व काही विशेष आहे. आपल्या सोहळ्याच्या दृष्टीने विचार केला तर हे वर्ष विशेष स्वरूपाचं आहे. याचं कारण असं आहे की उजनी क्षेत्राहून चैत्रवारीला पंढरीला प्रतिवर्षी जो श्री गणेशनाथ महाराजांचा सोहळा या ठिकाणी येतो, त्या सोहळ्याला यावर्षी 75 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून हा अमृत महोत्सवी वर्ष आहे, हा अमृत महोत्सवी सोहळा आहे. याचा अर्थ असा नव्हे की 75 वर्षापूर्वी हा सोहळा सुरू झाला. उपलब्ध असणाऱ्या माहितीच्या आधाराने एवढंच लक्षात आलेलं आहे की 75 वर्षापूर्वीपासून आपला हा सोहळा अशा प्रकारचा चालत आलेला आहे. पण हे झाला लिखित अशा प्रकारचा आधार, प्रमाणभूत ठरणारा हा आधार. पण 75 वर्षापूर्वीही ज्या वेळेला जाहिरात करण्याची काही
साधनं उपलब्ध नव्हती किंवा तशा प्रकारची माहिती प्रसारित करण्याची काही स्रोत त्यावेळेला उपलब्ध नव्हते, तेव्हापासून अशा प्रकारचा हा सोहळा हा गणेशनाथ महाराजांचा पंढरीला येत आहे। पण निदान माहितीच्या आधाराने विचार केला तर चालू वर्ष हे महाराजांच्या पालखी सोहळ्याचं अमृत महोत्सवी वर्ष आहे, हे मात्र आपल्याला अशा प्रकारचं निश्चितपणाने सांगता येतं। 2 वर्षापूर्वी महाराजांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी अशा प्रकारच्या सोहळ्याचं आयोजन केलेलं होतं। उजनी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात हा सोहळा संपन्न झाला आणि त्या निमित्ताने श्री गणेशनाथ महाराजांच्या अभंगाची गाथाही त्यावेळेला प्रकाशित करण्यात आली। त्या गाथा प्रकाशनाच्या सोहळ्याकरताही मी त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि अशा पद्धतीनं महाराजांना 375 वर्षापेक्षाही अशा प्रकारचा काळ लोटलेला आहे आणि त्यांच्या या पंढरीच्या पालखी सोहळ्याला यावर्षी अमृत महोत्सवी वर्ष म्हणून अशा प्रकारचा आपण ते संपन्न करत आहोत। 75 वर्षे एखाद्या गोष्टीला होणं ही काही सामान्य गोष्ट नाही आहे। अखंडपणाने हा सोहळा 75 वर्षे चालत राहिलेला आहे। 75 वर्षे सोहळा हा चालतो आहे याचा अर्थ असा की किमान 3 पिढ्याची तरी ही वाटचाल राहिलेली आहे। या सोहळ्यामध्ये हा सोहळा ज्यांच्यापासून सुरुवात झाली, ज्यांच्या प्रयत्नातून हे अशा प्रकारचं आणखी त्या ठिकाणी कार्य घडत राहिलं, त्यामध्ये किमान 3 पिढ्या 4 पिढ्या तरी अशा प्रकारचा हा सोहळा चालत राहिलेला आहे। 75 वर्षापूर्वी ज्या पद्धतीनं हा सोहळा चालत होता, ज्या पद्धतीनं हा सोहळा येत होता, त्यावेळचा, त्या काळाचा, त्या परिस्थितीचा, त्या वातावरणाचा केवळ आपण जर विचार केला, त्याचा अंदाज जरी बांधला तरी तुमच्या सर्वांच्या ही गोष्ट लक्षात येईल की अशा परिस्थितीमध्ये हा सोहळा इथे आणणं किती कष्टप्रद होतं। आता अत्याधुनिक साधनं निघालेली आहेत, वाहनं आहेत, संपर्क माध्यमं आहेत, जागोजागी सोयी होत आहेत, इथेही अशा प्रकारच्या सोयी केल्या जात आहेत। आज दिसणाऱ्या परिस्थितीवरून तुम्ही त्या काळाचा अनुमान करू नका, आता दिसणाऱ्या सोयी सुविधेवरून त्या काळच्या स्वरूपाचा तुम्ही विचार करू नका। त्या काळी अत्यंत खडतर अशा प्रकारच्या परिस्थितीत असा हा सोहळा त्यावेळच्या मंडळींनी आणखी त्या ठिकाणी मोठ्या निष्ठेनं चालवला, मोठ्या श्रद्धेने चालवला आणि आपल्याला कल्पना असेलच, हा नाथ महाराजांचा येणारा हा पालखी सोहळा चैत्रवारीला आल्यानंतर तो पंढरीच्या वाळवंटामध्ये राहत होता। पंढरीच्या वाळवंटामध्ये लखुबाईचं जे मंदिर आहे त्या मंदिरासमोर वाळवंटामध्ये तंबूमध्ये पालखी अशा प्रकारची राहायची आणि त्या ठिकाणी सगळे कार्यक्रम अशा प्रकारचे वारीचे आणि संपन्न व्हायचे। त्यावेळची जी मंडळी होती ती अतिशय निष्ठावंत होती, मोठ्या अशा प्रकारच्या आणखी त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीला समर्पित वृत्तीने आणखी त्या ठिकाणी कार्य करणारी ही मंडळी होती। त्यांच्या अथक परिश्रमातून ह्या गोष्टी घडत राहिलेल्या आहेत। अगदी नावनिशिवारच त्यांच्या संबंधाने उल्लेख करायचा असेल तर यातली पालखी सोहळा सुरू करणारी
गणेशनाथ महाराजांची अत्यंत निष्ठेने सेवा करणारी, उजनीमध्ये अशा प्रकारच्या त्यांचा महिमा वाढवणारी अशा प्रकारची जर कोणती व्यक्ती विठ्ठल वर्षापूर्वी सुरू झालेल्या या नाथ महाराजांच्या पालखी सोहळ्या संबंधाने मी आपल्याशी बोलत आहे। पूर्वी असा हा पालखी सोहळा चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये लखुबाईचं जे मंदिर आहे दिंडीरवनामध्ये, त्या मंदिराच्या समोर वाळवंटात तंबूमध्ये महाराजांची पालखी अशा प्रकारची विराजमान व्हायची आणि सगळे आपले वारीचे नेम त्या ठिकाणी संपन्न व्हायचे। त्यावेळच्या मंडळींनी मोठ्या कष्टातून या सगळ्या गोष्टी चालवलेल्या होत्या आणि यामध्ये ज्यांचा प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे ती व्यक्ती म्हणजे वैकुंठवासी रघुनाथ दाजी। अतिशय अशा प्रकारच्या निष्ठेनं त्यांनी नाथ महाराजांचा हा सोहळा आणि किंबहुना त्यांची सेवा ते करत राहिले आणि मग त्यांच्या बरोबरीनं आणि त्यांच्याही पश्चात उजनीमध्ये अशी काही मंडळी झालेली आहेत, असे सेवाधारी होऊन गेली, ही सगळी आता कालाच्या पडद्याआड गेलेली मंडळी आहेत, पण त्यांचे अथक प्रयत्न आणि परिश्रम याला कारणीभूत राहिलेले आहेत। वैकुंठवासी बाबूराव वळके, विठ्ठलराव पाटील, श्रीरंग बुवा अशी काही ठळक नावं आत्ता तरी माझ्या डोक्यामध्ये येत आहेत। त्याच्याशिवाय आणखीही मंडळी आहेत बरं का, एवढीच आहे असं मी म्हणत नाही, पण याच्याशिवाय ही सगळी मंडळी मोठ्या निष्ठेने या सगळ्या गोष्टी करत राहिली आणि हा पालखी सोहळा वरचेवर वाढू लागला, त्यांच्या अथक प्रयत्नातून वाढू लागला। महाराजांचाच कृपा आशीर्वाद, त्यांचीच प्रेरणा, त्यांचाच वरदहस्त म्हणून आज पंढरी क्षेत्रामध्ये त्यांचं अधिष्ठान तुम्हाला निर्माण करता आलं। इथं चंद्रभागेच्या तीरावर गणेशनाथ महाराजांचं अधिष्ठान तुम्ही निर्माण केलं आणि चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये अशा प्रकारचे जे निर्बंध आले न थांबण्यासंबंधाचे,
ते निर्बंध तुमच्याकरता इष्टापत्ती ठरली, ते तुम्हाला प्रतिकूल नाही, उलटी ती गोष्ट अनुकूल झाली तुम्हाला। या 65 एकरामध्ये आल्यानंतर ती गोष्ट त्या दृष्टीनं तुम्हाला अनुकूल ठरली आणि फार सोयीच्या अशा प्रकारच्या या गोष्टी आता आपल्या संपन्न होऊ लागलेल्या आहेत। पुढच्या पिढीमध्ये आता अशा प्रकारचा हा सोहळा अधिकाधिक वृद्धिंगत करण्याचं काम आता विद्यमान असणारी ही सगळी मंडळी की जी सगळ्या दृष्टीनं महाराजांच्या सेवेला तत्पर आहेत, कोणत्याही दृष्टीनं अशा प्रकारची। आणि मग योगीराज दादा असतील, भागवत तात्या असतील, किंवा आपले कल्याणप्पा घोंगडे असतील, श्रीरंगाबा असतील, हे मुळे महाराज असतील, किती नावं घ्यावीत, कोणाकोणाची नावं घ्यावीत, अशा प्रकारे ही सगळी मंडळी आज खूप मोठ्या कष्टाने हे करत आहेत। त्यातही पुन्हा ज्यांनी आपलं आयुष्य उजनी आणि पंढरपूर या दोन्हीमध्ये दुवा सांधण्याचं काम अशा प्रकारच्या करण्याकरता ज्यांनी खर्ची घातलं, ते आपल्या फळावरशी असणारे वैकुंठवासी गुरुभक्तीपरायण रंगा मास्तर जंगमे त्यांनी फार अशा प्रकारचं आणखी योगदान केले, फार तळमळ त्यांची दोन्ही बाबतीत। अशा रीतीनं तात्पर्य असं आहे की अशी ही जुनी सेवाधारी मंडळी या सगळ्यांनी हा सोहळा अत्यंत विकसित स्वरूपामध्ये अशा प्रकारचा आणखी वाढवलेला आहे। यावर्षी तर फारच मोठा आणखी त्या ठिकाणी त्याला त्यांनी मोठं सौंदर्य प्राप्त करून दिलेलं आहे। हा उत्कृष्ट मंडप आहे, महाराजांच्या पालखीचं अधिष्ठान उत्कृष्टपणे केलेलं आहे, सगळ्या गोष्टींची सोयी सुविधा या ठिकाणी आणखी त्या ठिकाणी निर्माण केलेली आहेत। इतकंच काय, पण पिण्याचं पाणीसुद्धा उजनीपासून पंढरपुरापर्यंत स्वच्छ शुद्ध असं पिण्याच्या पाण्याची सोय दिंडीकरणाकरता अशा प्रकारची करण्यात आली, या सोहळ्याकरता करण्यात आली। अशा सर्वांगाने परिपूर्ण असा हा सोहळा यावर्षी विशेष स्वरूपामध्ये इथे आलेला आहे। म्हणून आपल्या दृष्टीनं हे वर्ष अगदी आगळ्या वेगळ्या प्रकारचं आहे आणि ते फार मोठं वैशिष्ट्यपूर्ण आहे, मोठा अमृत योग आहे। म्हणूनच अशा प्रकारचं हे अमृत महोत्सवी वर्ष आणि त्या निमित्ताने मला ही कीर्तनाची सेवा या उत्सवामध्ये, या सोहळ्यामध्ये, या वारीमध्ये या ठिकाणी करायला मिळते आहे, हे माझंही भाग्यच समजायचं। अशा प्रकारे अशा रीतीनं हे कार्यक्रम अशा प्रकारचे होत आहेत, उत्कृष्ट अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहेत। तेव्हा आपल्या नियोजित वेळेमध्ये ही सेवा आपल्याला पार पाडायची आहे। विठ्ठल विठ्ठल होय होय वार खरी, पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने फळ अवघेची येणी। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये साधनाच्या बाबतीत निर्देश करतात। परमार्थामध्ये कोणतं साधन करावं आणि कोणतं करू नये, कोणतं साधन आपल्याला योग्य ठरू शकेल, कोणतं साधन आपल्याला अशा प्रकारचं साध्याप्रत घेऊन जाईल, प्रापंचिक माणसाला याची जाण असेल असं म्हणता येत नाही। कोणतं साधन केलं म्हणजे ते फलद्रूप होईल ही गोष्ट संसारिकाला कळेलच असं नाही। म्हणून त्याने संत जो मार्ग सांगतात, संत जी दिशा सांगतात त्या मार्गाने जाण्यामध्ये सांसारिक माणसाचं हित अशा प्रकारचं ठरतं। भगवान सुद्धा अर्जुनाला हीच गोष्ट सांगतात, यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरो जनाः सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तनम। अशा प्रकारे ज्या मार्गाने आणखी त्या ठिकाणी साधू महात्मे गेलेले आहेत, श्रेष्ठ माणसं गेलेली आहेत, संत महात्मे गेलेले आहेत, ते जे मार्ग दाखवतात त्या मार्गाने जाण्यात सामान्यांचा, संसारिकांचा अशा प्रकारचा उद्धार होऊ शकतो।
किंबहुना संतांच्या शिवाय हा उद्धार होऊ शकत नाही. संत हेच उद्धाराचं खरं साधन अशा प्रकारचं आणखी सांगितलेलं आहे. तात्पर्य असं आहे की अशा साधनाचा निर्देश महाराजांनी या अभंगातून केलेला आहे. आणि महाराज म्हणतात आपण काय करा, होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी. अशा प्रकारे तुम्हाला साधन करायचं आहे ना, मग तुम्ही पंढरीला जा. पण पंढरीला जाण्यापूर्वी आधी वारकरी व्हा. वारकरी होऊन पंढरीची अशा प्रकारची वारी करा आणि मग तुम्ही पंढरी पहा. अशी पंढरी पाहणं आणि वारकरी होऊन पंढरी पाहणं याच्यामध्ये फार अशा प्रकारचा फरक आहे. पंढरीची वारी संत महात्म्यांनी केलेली आहे. महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांचे पूर्वज त्र्यंबकपंत पंढरीची वारी करत होते. आणि माऊली एवढे मोठे अशा प्रकारचे ज्ञानियांचे गुरु योगीराज ह्या सगळ्या गोष्टी असणारे तरीसुद्धा माऊलीने खांद्यावर पताक घेऊन पंढरीची वारी केलेली आहे. माऊली स्वतःच उद्गार काढतात, माझे जीवेची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. पंढरपुरा नेईन गुढी. पंढरपुरा नेईन गुढी. पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी दिले. एक द्या ना तिकडे चालेल. अशा प्रकारे तात्पर्य असं आहे की माऊलींच्या कुळामध्ये पंढरीची वारी होती. नाथ महाराजांच्या कुळामध्ये सुद्धा पंढरीची वारी होती. एकनाथ महाराजांच्या कुळात नाथांचे जे पूर्वज होते भानुदास महाराज ते पंढरीची नित्य वारी करत होते. अशा प्रकारे खुद्द भानुदास महाराजांच्याच अभंगातून हे वर्णन आलेलं आहे. भानुदास महाराजांच्या कुळामध्ये ही वारी होती. ज्ञानेश्वर महाराजांच्या कुळामध्ये ही वारी चालत राहिलेली आहे. आणि महाराज तर म्हणतात की मी अशा वंशपरंपरेने ही माझी वारी अशा प्रकारे चालवत राहिलेलोच आहे. अशा रीतीने मी आणखी त्या ठिकाणी तुझी वारी अखंडपणाने करत आहे. पंढरीची वारी आहे माझे घरी. आपल्या घराण्यात पंढरीच्या वारीचा नेम चालत आलेला आहे असं महाराजांनी अनेक ठिकाणी पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. जगद्गुरू तुकोबरायांच्या आधी त्यांच्या घराण्यामध्ये 7 पिढ्यापासून म्हणजे विश्वंभर बाबांच्यापासून पंढरीच्या वारीचा नेम चालत राहिलेला आहे. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज असो, नाथ महाराज असो, तुकोबराय असोत यांच्या कुळामध्ये यांच्या घराण्यामध्ये पंढरीचा वारीचा नेम अशा प्रकारचा अखंड चालत राहिलेला होता. आणि ही परंपरा अनादी आहे. अनादी म्हणजे केव्हापासून आहे? भगवान शंकरापासून आहे. ओम नमो शिवादी कावडी घेतली खांदी अशा प्रकारची भगवान शंकरापासून म्हणजे ही चैत्रवारीच भगवान शंकराची मानली गेलेली आहे. ही जी वारी आहे ती भगवान शंकराचीच वारी अशा प्रकारची मानली गेलेली आहे. त्यांच्यापासून
हा वारीचा नियम चालत आलेला आहे. खुद्द महादेवाने ही वारी केलेली आहे. म्हणून या वारीचं विशेष महत्त्व आहे. या वारीचं विशेष महत्त्व आहे. भगवान शंकर या वारीला आले, पंढरीरायाला भेटले. देव आणि भगवंताच्या आत्यंतिक प्रेम एवढं उचंबळून आलं की त्या ठिकाणी त्यांना आपल्या डोक्यावरच त्यांनी धारण करून घेतलेलं आहे. पंढरीरायाने भगवान शंकराला आपल्या मस्तकावर अशा प्रकारचं धारण केलेलं आहे. खुद्द माऊलीनेच आपल्या अभंगातून अशा प्रकारचं हे वर्णन केलेलं आहे. सुंदर तरी गोप आरूप पाहता डोळ महिमा वर्णा महेश तेने मस्तकी वंदिला तेने मस्तकी वंदिला पाहता डोळसू सुंदर तरी गोपवेशू महिमा वर्णिता महेशू तेने मस्तकी वंदिला तो हा विठोबा निधान. ज्ञानेश्वर महाराजांचे उद्गार आहेत. तात्पर्य असं आहे की असा हा भगवान शिवापासून चालत आलेल्या अशा रीतीनं हा वारीचा नियम आहे. त्या वारीचं महत्त्व आणि वारकरी होऊन पंढरी पाहण्याचं महत्त्व या या अभंगातून महाराज करतात. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. तुम्ही वारकरी व्हा. वारकरी व्हा म्हणजे काय व्हा? पंढरीची वारी करा. वारकरी कोणाला म्हटलं जातं? जो वारी करतो तो वारकरी. मग अशी पंढरीची वारी करणारा जो आहे तो अशा प्रकारचं या न्यायाने महाराज वर्णन करतात. वारकरी होणं म्हणजे काय करणं? वारी करणं. पण त्याची काही बाह्य लक्षणं आहेत, त्याची काही अंतर्लक्षणं आहेत. पंढरीला आल्यानंतरची काही विधी सांगितलेली आहेत. वारकऱ्यांनी आपल्या जीवनामध्ये कसं राहावं याचा आचार धर्म सांगितलेला आहे. वारकऱ्यांनी काय केलं पाहिजे? पहिलं वारकऱ्याचा धर्म त्यानं तुळशीची माळ धारण केली पाहिजे. कपाळाला अशा प्रकारचा आणखी गोपीचंदनाचा टिळा लावला पाहिजे. गोपीचंदन मुद्रा धारणे आम्हालेले वैष्णवा अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी ऊर्ध्वपुंड्रभार कंठी शोभे माळ कापिजे कळीकाळ तया भेने अशा प्रकारचं आणखी त्या ठिकाणी ह्या बाह्य वेशाने त्याने आणखी असं वारकरी बनलं पाहिजे. आणि पंढरीमध्ये आल्यानंतर त्याचे जे काही विधी आहेत ते सांगितलेले आहेत महाराजांनी. काय विधी आहेत? पंढरीमध्ये आल्यानंतर काय केलं पाहिजे? चंद्रभागे स्नान विधी तो हरी कथा केले समाधान चंद्रभागे विधी तो हरी समाधान त्यांना हा विधी केला पाहिजे. या विधीने युक्त चंद्रभागेचं स्नान केलं पाहिजे. हरिकथा श्रवण केली पाहिजे. प्रदक्षिणा केली पाहिजे. पंढरीचं दर्शन घेतलं पाहिजे. हा अशा प्रकारचा पंढरीचा विधी जो करतो, जो नियमितपणे अशा प्रकारचा पंढरीला येतो, ती वारी करतो, त्याला वारकरी म्हटलं जातं. आणि अशी वारकरी बनून जेव्हा तुम्ही पंढरी पाहता तेव्हा पंढरीचं दृश्य तुमच्या पुढचं बदलून जातं. आता जे तुम्हाला पंढरी वारकरी नसताना माळ न घालता अशा प्रकारचं या ठिकाणी वारी न करता जर तुम्ही पंढरी पाहिली तर इतर गावासारखं हे पंढरपूर गाव आहे एवढाच त्याचा अर्थ. हे शहर आहे. इथं रस्ते आहेत, इमारती आहेत, बिल्डिंग आहेत, लोक आहेत, अमुक आहे, व्यापार आहे, उद्योग आहे, हे सगळे. पण जेव्हा तुम्ही वारकरी होता आणि मग पंढरी पाहता तेव्हा ती पंढरी तुम्हाला कशी दिसते याचं वर्णन नामदेवराय करतात. जो भाव तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला असतो त्यानुसार पंढरी एका वेगळ्या स्वरूपामध्ये अशा प्रकारची आणखी त्या ठिकाणी तुम्हाला दिसायला लागते. त्याचा महिमा काही वेगळ्या स्वरूपातला अशा प्रकारचा आहे.
नामदेवराय सांगतात, ऐका पंढरीचे महिमान, ऐका पंढरीचे रावळती तुझे प्रमाण, रावळती तुझे येथील तृणानी भाजन, देही देव जाणावे, देही देव जाणावे, आ पंढरी मनीचे ध्यासी, ऐसी पंढरी मनीचे ध्यासी, ऐसी पंढरी मनीचे ध्यासी, वारकरी बनून तुम्ही पंढरीला आलात की तुमची दृष्टीच बदलून जाते. एरवी तुम्ही पंढरीला आलात तर तुम्हाला पंढरीमध्ये विशेष काही अशा प्रकारचं वाटणार नाही, पण वारकरी बनून संतांच्या सोहळ्यामध्ये जेव्हा तुम्ही पंढरीला येता तेव्हा अशा प्रकारच्या पंढरीला आल्यानंतर नामदेवराय वर्णन करतात, या ठिकाणची झाडं झुडपंसुद्धा भगवत स्वरूप दिसू लागतात. अशा प्रकारे इथली प्रत्येक वस्तू भगवतमय दिसायला लागते, भगवतमय दिसायला लागते. फार उदाहरण कशाला वेगळं सांगायला पाहिजे. उजनीहून तुम्ही इथे आलेला आहात, आता एरवीसुद्धा तुमचं पंढरपूरला कोणत्या तरी कामाच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने किंवा इथून पुढं जाण्याच्या निमित्ताने पंढरपूरला आलात आणि पुढे निघून गेलात. पंढरपूरला आलात, काही कामाच्या निमित्ताने आलात, काही पाहुण्याच्या निमित्तानं आलात, काही कारणामुळे आलात. त्यावेळेचं पंढरपूरला येणं आणि पंढरपूरचं दर्शन हा विचार वेगळा. आणि जेव्हा सोहळ्यामध्ये तुम्ही पायी अशा प्रकारच्या पंढरीच्या वाटेने येता, दरकोज दरमजल अशा प्रकारचं मुक्काम करत पायी 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 संतांच्या सोहळ्यामध्ये तुम्ही जेव्हा पंढरीमध्ये प्रविष्ट होता, त्यावेळेला पंढरीचं दर्शन जे तुम्हाला घडतं, पंढरीची शिव जी तुम्हाला दिसू लागते, तेव्हा एक वेगळा भाव अंतःकरणामध्ये अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी इतका निर्माण होतो की त्याच्याबद्दल वर्णन करण्याला, त्याला उपमा द्यायला शब्द नाहीत. महाराज सांगतात, पंढरीचा महिमा, पंढरीचा महिमा,
तर असं सांगतात, या भूतलावर इतर तीर्थ आहेत, क्षेत्र आहेत, देव आहे, सगळं आहे. माऊली असं सांगतात, काशी, अयोध्या, अवंती, कांची, मथुरा, माया, गोमती, ऐसी तीर्थेदिके तीर्थे इत्यादिके आहे ती, परी सरी न पवती पांडुरंगी. आहेत, काशी आहे, अयोध्या आहे, मथुरा आहे, गोमती आहे, अवंतिका वगैरे ही सगळी क्षेत्र आहेत, तीर्थ आहेत, सगळं आहे. पण त्या त्या क्षेत्राचं महत्त्व, त्या त्या क्षेत्राचा महिमा फार वेगळा आहे आणि पंढरीचा फार वेगळा आहे. त्या त्या क्षेत्रामध्ये ते अशा प्रकारचं कर्म केलं तर त्याचं फळ आहे. त्या क्षेत्रामध्ये जाऊन ते कर्म केलं तरच त्या क्षेत्राला जाण्याचं फळ आहे. काशीला गेलात तर नुसतं काशीला जाऊन आलात म्हणून त्याचं फळ नाही. काशीला गेला आणि तिथं मेला तर मोक्ष आहे, अन्यथा नाही. अशा प्रकारे मरणमुक्ती वाराणसी, पितृऋण गया नाशी, उदाहरणाही पंढरीसी, पायापासी विठोबाच्या. अशा प्रकारे मोक्ष देवोनी उदार, काशी होय खीर, परी तेथे आहे ग बुडणे. अशा प्रकारचं तात्पर्य असं आहे की अशा पद्धतीने ती तीर्थ फळं देत असतील. त्या क्षेत्रामध्ये फळप्राप्ती आहे, पण ती क्रिया तिथं घडावी लागते. काशीला मेलं तरच तिथं मुक्ती अशा प्रकारची आहे. गयला गेलं तर तिथं पिंडदानाचा विधी केला तरच त्या क्षेत्राला जाण्याचं फळ आहे. पंढरीला इथं काहीच नाही. तुका म्हणे मोक्ष देखील कळस, तात्काळ हा नाच अहंकाराचा, तुका म्हणे मोक्ष देखील या कळस. त्यामुळे पंढरीचं महत्त्व याच्यामध्ये आहे की इथं दर्शनान मुक्ती, इथं नामान मुक्ती, मुखी नाम हाती मोक्ष. अशा प्रकारचा पंढरीचा हा विशेष स्वरूपातला महिमा आहे. म्हणून वारकरी व्हा, वारकरी बना आणि संतांच्या संगतीमध्ये पंढरीचं जर दर्शन घेतलं तर खूप अशा प्रकारचं आणखी पंढरीचं विशेष महत्त्व, महिमा, त्याचं श्रेष्ठत्व आणि त्याचं फळही तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. खूप साधू संतांनी आपल्याला हे सांगून ठेवलेलं आहे. महामुक्ती क्षेत्र तीर्थासी तारक, उपमेसी अनिक नाही दुजे, ते हे पंढरपूर प्रेमाचे भांडार. अशा प्रकारे असं असणार आणखी त्या ठिकाणी हे विशेष स्वरूपातलं आहे. नाम निरंतर गरजत असे, नामदेवराय सांगतात. तात्पर्य असं आहे की असा पंढरीचा हा महिमा, ही दृष्टी, या दृष्टीनं तुम्ही वारकरी होऊन पाहिलं म्हणजे तुम्हाला कळतं. अन्यथा तो अशा प्रकारचं लक्षात येत नाही. म्हणून महाराज तुम्हाला आम्हाला सगळ्यांना संसारिकांना उपदेश करून सांगतात, होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने, फळावघेची येणे. सांगा.
होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने फळ अवघेची येणे. परमार्थामध्ये साध्य साधन अशा प्रकारची निश्चिती करत असताना महाराजांनी आपल्या पुढे जे साधन सांगितलेले आहे ते वारकरी होण्याचं साधन सांगितलेलं आहे. आणि पंढरीची वारी करणारा वारकरी हा नामधारक आहे, तो वैष्णव आहे आणि भगवंताच्या सगुण भक्तीची अशा प्रकारची आणखी त्या ठिकाणी उपासना करणारा तो महान अशा प्रकारचा भगवत भक्त आहे की ज्याच्या योगाने त्याच्या ठिकाणी भक्तिप्रेम सुखाचा अखंड अशा प्रकारचा आनंद प्राप्त होतो की ज्या भक्तिप्रेमापुढे मोक्षही अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी दुय्यम ठरतो, गौण ठरतो. योग साधना ही तिथे अशा प्रकारची दुय्यम ठरते, तीही गौण ठरते. कर्माचरणाचा भागसुद्धा अशा प्रकारचा गौण ठरतो, तोही दुय्यम स्वरूपाचा ठरतो. वारकरी एवढा अशा प्रकारचा श्रेष्ठ मानला गेलेला आहे की तो सगळ्यांच्यापेक्षा अशा प्रकारचा उच्चतर आहे. याचं कारण असं आहे, इतर साधनाच्या मध्ये साध्य प्राप्त झाले की साधन अशा प्रकारची समाप्ती होते आणि साध्यामध्ये मग तो अशा रीतीनं थांबतो, त्याचं कर्म थांबतं, त्याचे अशा प्रकारचे इतिवृत्त आणखी ते इतिश्री होते. साध्य प्राप्त झाले की ते साधन अशा प्रकारचं तिथं थांबलं जातं. ज्ञानाच्या साधनामध्ये अशा प्रकारचे आणखी त्या ठिकाणी त्याने साधन केलं आणि त्याला ज्ञान प्राप्त झालं, ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली, त्याला अशा प्रकारचं आत्मज्ञान प्राप्त झालं, अपरोक्ष ब्रह्मज्ञान अशा प्रकारचं आणखी त्याला अनुभवाला आलं की मग त्याच्या कार्याची अशा प्रकारची परिपूर्णता झाली. आता त्याला काही करण्याचं काही शिल्लक राहिलेलंच नाही. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत तो अशा प्रकारच्या जीवनमुक्त अवस्थेमध्ये तो ब्रह्मज्ञानी राहत असतो, एवढाच त्याचा अर्थ आहे. पण त्याला पुन्हा काही अशा प्रकार नसतस्य कार्यम विद्यते असे भगवान सांगतात, त्याला काही करण्याची गरजच राहत नाही, तिथं संपलं त्याचं कार्य. योग साधनेमध्ये जेव्हा अशा प्रकारचा एखादा योगी साधना करत असतो तेव्हा समाधी स्थितीमध्ये गेल्यानंतर एकदा समाधी त्याला प्राप्त झाली की त्याचं कार्य अशा प्रकारचं तिथं सिद्ध झालेलं आहे. पुन्हा त्याला वेगळं काही करण्याची गरज नाही, पुन्हा त्याला साधनाची काही अशा प्रकारची आवश्यकता राहत नाही, त्याला साधन करावं लागत नाही, तिथं त्याचं अशा प्रकारचं कार्य समाप्त होतं. समाधी अवस्था प्राप्त झाली की त्याला सिद्धी आणखी त्या ठिकाणी त्याचं कार्य सिद्ध झालेलं आहे. ज्ञानाला ब्रह्मज्ञानाचं अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर त्याचं कार्य सिद्ध झालेलं आहे. कर्माचरण करणारा जो अशा प्रकारचा जो कर्मठ असतो त्या कर्मठाला त्याची जी इच्छा असते, कारण ती सकाम भक्ती असते, त्या भक्तीप्रमाणे त्याला ते स्थान प्राप्त झालं, ते अशा प्रकारची सिद्धी प्राप्त झाली, ती गोष्ट त्याला प्राप्त झाली, ते साध्य त्याला प्राप्त झालं, तर मग त्याचं कार्य अशा प्रकारचं तिथे त्याचं संपून जातं. एखाद्या कर्मठाने आणखी त्या ठिकाणी यज्ञ यागादी विधी केले तर त्यातून त्याला इंद्रपदाची प्राप्ती झाली, ब्रह्मपदाची प्राप्ती झाली. मग इंद्रपद प्राप्त झाल्यानंतर ब्रह्मपद प्राप्त झाल्यानंतर तिथं त्याचं कार्य अशा प्रकारचं आणखी थांबलं, त्याला कार्य सिद्ध झालेलं आहे, पुन्हा काय करण्याची गरज नाही. पण वारकरी जेव्हा होतो तेव्हा त्याचं कार्याचं अशा प्रकारची समाप्ती कधीच होत नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचं कार्य म्हणजे त्याची उपासना सतत चालूच आहे. देहपात झाला तरी पुन्हा ते कार्य पुढं चालू ठेवण्याकरता पुन्हा आणखी त्या ठिकाणी तो पुन्हा वारकरी बनतो, पुन्हा नामधारक बनतो आणि भगवंताच्या भक्तिप्रेम सुखाचा आनंद जो आहे तो ज्ञानापेक्षा योगापेक्षा एखाद्या कर्माचरण करणाऱ्या कर्मठापेक्षाही सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा अनुभव मानला गेलेला आहे की ज्या अनुभवाकरता, ज्या भक्तिसुखाकरता भक्त अशा प्रकारचे पुन्हा पुन्हा जन्म घेऊ इच्छितात, पुन्हा पुन्हा अशा प्रकारचा आणखी जन्म घेऊन भगवंताच्या सगुण भक्तिप्रेमसुखाचा आनंद घेऊ इच्छितात की जे भक्तिप्रेमसुख इतरांनाही अशा प्रकारचा दुर्लभ अशा प्रकारचा आहे. आत्मनिष्ठ असतील, जीवनमुक्त असतील, ते मोठे अशा प्रकारचे ज्ञानी असतील, योगी असतील, पण त्यांना भक्तिसुख अशा प्रकारचं प्राप्त होत नाही. ते फक्त अशा प्रकारच्या वारकऱ्यांना प्राप्त होतं, नामधारकाला प्राप्त होतं, वैष्णवांना प्राप्त होतं, संत महात्म्यांना प्राप्त होतं. एवढ्याकरताच आम्ही जन्म घेऊन अशा प्रकारचे देवा तुझ्या अशा प्रकारच्या सेवेतून हा भक्तिप्रेम सुखाचा अखंड आनंद आम्ही घेत राहू. घेईन मी जन्म यादसाठी देवा, घेईन मी जन्म यादसाठी देवा, तुझी चरण सेवा दादा वया, तुझी चरण
देवाणघेवती एवढ्या करतात. आम्ही तुझं नाव घेत राहू, हरिनाम कीर्तन, संताचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. तात्पर्य असं आहे की अशा प्रकारचं वारकऱ्यांचं विशेष महत्त्व आहे आणि त्याच्यातून त्याला प्राप्त होणारा आनंद हा विशेष अवर्णनीय सुखाचा आहे. म्हणून पंढरीचे वारकरी मोठे धन्य आहेत, पंढरीची वारी करणारे मोठे धन्य आहेत अशा प्रकारचं आहे. त्या ठिकाणी पंढरीची वारी करतात, आणखी तो भक्तिप्रेम सुखाचा अखंड अशा प्रकारचा आनंद त्यांना प्राप्त होत राहतो. असे वारी करणारे, पंढरीची वारी करणारे महाराज म्हणतात की ते धन्य अशा प्रकारचे आहेत. तुका म्हणे वारकरी, तुका म्हणे तेथीचे, धन्य धन्य वारकरी, तुका म्हणे तेथीचे. अशा रीतीने या पंढरीचं महत्त्वच तसं आहे. अनुपम्याईची थोरी, अनुपम्याईची थोरी, महाक्षेत्र हे पंढरी, महाक्षेत्र हे पंढरी, धन्य धन्य वारकरी, तुका म्हणे तेथीचे, धन्य धन्य वारकरी, तुका म्हणे तेथीचे. असा हा पंढरीचा महिमा विशेष स्वरूपातला आहे. वारी करणाऱ्याचा, वारकऱ्यांचा असं महत्त्व विशेष स्वरूपातलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर काही त्यातून घडत असेल, महाराज म्हणतात असे हे वारकऱ्याचं साधन जर त्यानं केलं तर तिथं घडतं काय, इतर साधनाची आवश्यकता राहत नाही, इतर साधनाची त्याला गरज राहत नाही. अशा प्रकारे काय करावी साधने, फळ अवघेची येणे. इतर साधनाने जे फळ प्राप्त करायचं आहे ते फळ जर वारकरी होऊन जर तुम्हाला प्राप्त होत असेल तर इतर साधनाची गरजच काय तुम्हाला. आणि इतर साधनं जी आहेत ती काळामध्ये, काळाच्या मुखात नेऊन घालणारी आहेत. साधने घालती काळाची मुखी, गर्भवास शेखी न चुकती. त्याला अशा प्रकारचा आणखी पुन्हा गर्भवासाला यावंच लागतं, पण इथं तसा तो प्रकार नाही आहे. त्यामुळे इतर साधनांची गरजच नाही, साधनाची नाही आटाआटी, इतर साधनं करण्याची आवश्यकता नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर गोष्ट कोणतं घडत असेल तर इथं अभिमान राहत नाही. तुम्ही जर वारकरी होऊन पंढरपूरला आलात तर पंढरीला अशा प्रकारचा अभिमान राहत नाही. या ठिकाणी अभिमान नावाची गोष्ट शिल्लक राहत नाही. इतर साधनेमध्ये अभिमान वाढतो. ज्ञान जर अशा प्रकारचं झालं तर ज्ञानाच्या पाठीमागं अभिमानाची वृद्धी आहे. इतर साधनेमध्ये अभिमान अशा प्रकारचा, योगाच्या पाठीमागे अभिमान आहे, ज्ञानाच्या पाठीमागे अभिमान आहे, कर्माचरण करण्याच्या पाठीमागे अशा प्रकारचा आणखी अभिमान आहे. पण हे असं साधन आहे की इथं अभिमान नावाची गोष्ट शिल्लकच राहत नाही. किंबहुना पंढरपूरला जो येतो तो इतका लीन होतो, एवढा नम्र होतो की तो सगळ्यांच्या चरणाशी लागत असतो, सगळे त्याच्या चरणाशी लागत असतात. पंढरीचं हे फार मोठं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. इतर क्षेत्राला तुम्ही गेलात, कल्पना करा, तुम्ही द्वारकेला गेलात, तुम्ही रामेश्वरला गेलात, तुम्ही जगन्नाथपूरला गेलात, तुम्ही अयोध्येला गेलात, तुम्ही काशीला गेलात, तुम्ही इतर क्षेत्राला गेलात तर तुम्ही देवाच्या पाया पडाल. पण तिथं येणाऱ्या दर्शनाला येणाऱ्या लोकांच्या तुम्ही पाया पडाल का? काही विषयच नाही. तिथं इतर कोणाचा पाया पडायचा विषयच नाही. जगन्नाथपूरला गेलात तर जगन्नाथपुरी देवाच्या पाया पडाल, पण दुसऱ्याच्या पाया पडायची काय गरज आहे? माणसांच्या पाया पडायची काय गरज आहे? द्वारकेला गेला तर भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घ्याल, पण तिथं दर्शनाला आणणाऱ्या बाकीच्या लोकांचे पाया पडण्याचं काही कारण नाही. तुम्ही अशा प्रकारे रामेश्वरला गेला तर रामेश्वराचं दर्शन घ्याल, पण रामेश्वरला दर्शनाकरता आलेले जे लोक आहेत त्यांच्या तुम्ही पाया पडायचं काही कारणच नाही. पण इथं तसं नाही ना. पाया पडे जन एकमेका पाया पडे पंढरीची नाही कोणा अभिमान, पंढरी
वैशिष्ट्य इथं असं आहे की लोक इथे एकमेकाच्या पाया पडतात. देवाच्या तर पडतातच पडतात, पण एकमेकाच्या पाया पडतात याचं कारण प्रत्येकाला प्रत्येक जण अशा प्रकारचा विठ्ठल रूप दिसायला लागतो. त्याला प्रत्येकाच्या ठिकाणी भगवान अशा प्रकारचे पांडुरंग परमात्मा दिसू लागतात. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. अशा प्रकारे पाहे तिकडे बाप माय, विठ्ठल आहे रखुमाई, ही दृष्टी त्यामुळे निर्माण होते. हे वारकऱ्याचं वैशिष्ट्य. तुम्ही जर वारकरी झालात तर ही दृष्टी तुम्हाला येते. ज्ञानी झाला तर ही दृष्टी येत नाही. ज्ञानी झाला तर तो अभिमानी बनतो. योगी झाला तर ही दृष्टी येत नाही. योगी झाला तर तो अभिमानी ठरतो. कर्माचरण करणारा एखादा कर्मठ अशा प्रकारचा ठरला तर त्याला रिद्धिसिद्धी प्राप्त होतील, पण तो अशा रीतीनं अभिमान त्याचा जात नाही. पण इथं तसं नाही आहे. हे इथं अशा प्रकारची गोष्ट आहे की या ठिकाणचा अभिमान नावाची गोष्ट राहतच नाही. उठा उठी अभिमान, गोष्ट आहे की इथे गेल्यानंतर उठा उठी अभिमान, जाय ऐसे स्थळ कोण, ते या पंढरीसी घडे, खळा पाझर रोकडे. अशा प्रकारे तात्पर्य असं आहे की इथं हा अभिमान निवृत्त होतो. या ठिकाणी तुमच्या पदाचा अभिमान राहत नाही, तुमच्या श्रीमंतीचा अभिमान राहत नाही, तुमच्या सामर्थ्याचा अभिमान राहत नाही, तुमच्या सत्तेचा अभिमान राहत नाही, तुमच्या विद्वत्तेचा अभिमान राहत नाही. तुम्ही कुणीही असा, इथं आले की पाया पडे जन, बस सगळे सारखे सगळे सारखे. या ठिकाणी सगळे अधिकारी अशा प्रकारचे आहेत. म्हणून पंढरीचा वारकरी होण्यामध्ये फार महत्त्व आहे बरं का. पंढरीच्या वारकऱ्याचा आणखी अधिकार, पंढरीच्या वारकऱ्याचा अशा प्रकारचा असणारा आणखी त्या ठिकाणी स्वरूप महाराजांनी पुन्हा पुन्हा वेळोवेळी अशा प्रकारचं केलेलं आहे. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजासारखे महावैष्णव वारकरी बनले, नाथ महाराज वारकरी बनले, तुकोबराय वारकरी बनले. काही एवढ्याकरता बनले. वारकऱ्याचं महत्त्व, वारकऱ्याचा महिमा या वैष्णवांचा अशा प्रकारचं आणखी असणारं केवढं मोठं आणखी त्या ठिकाणी महत्त्व आहे. देवाला त्यांची आवड आहे, देव त्यांच्यामध्ये राहतो, देवाला त्यांच्या संगतीमध्ये अशा प्रकारचं राहावं वाटतं. अशा प्रकारे नरा एक क्षण एक वैकुंठी, क्षीरसागर त्रिपुटी, जाय तेथे दाटी वैष्णवाची दावणी. अशा प्रकारे भगवान सांगतात काय करावं. तात्पर्य असं आहे की त्याला तिथे इतरत्र कुठे सुचत नाही, राहावं वाटत नाही, तो वैष्णवांच्या संगतीमध्ये राहतो. वैष्णवांचा वारकऱ्यांचा हा अधिकार आहे. मग वारकरी बनला, मग वारकरी बनल्यानंतर वारकरी होणं हे एक व्रत आहे बरं का. वारकरी होणं हे काय आहे, जशी इतर प्रकारचे व्रत आहेत, सोमवारचं व्रत आहे, चतुर्थीचं व्रत आहे, अमुक व्रत आहे, तमुक व्रत आहे, तसं वारकऱ्याचं व्रत आहे. पण हे व्रत उद्यापन होणारं व्रत नाही. इतर व्रताची उद्यापनं होतात. सोमवारच्या व्रताचं उद्यापन आहे, चतुर्थीच्या व्रताचं उद्यापन आहे. पण वारकरी बनल्यानंतर मग ते जे व्रत धारण केलेलं आहे त्या व्रताला उद्यापन नाही, ते आयुष्यभर अशा प्रकारचं ते व्रत सांभाळावं लागतं. पतिव्रता स्त्री ज्याप्रमाणे एकनिष्ठपणाने आपल्या पतीची सेवा आयुष्यभर करत राहते, तसं पतिव्रतेप्रमाणे एकनिष्ठ भावाने भगवंताची सेवा अखंडपणाने करणं
हा वारकऱ्याचा धर्म आहे. महाराज सांगतात आम्हा नारायण दैशा परी आम्हा नारायण पतिव्रते दैसा भ्रतार मान पतिव्रते दैसा भ्रतार प्रमाण पतिव्रता स्त्रीला जसा तिचा भ्रतार प्रमाण आहे, एका पतीशिवाय दुसरा तिच्या मनामध्ये काही विचार नाही, तसं आम्हाला एका नारायणाशिवाय आम्ही काही अशा प्रकारचा दुसरा विचार करत नाही. हा एकविध भाव आहे. म्हणून वारकऱ्यांना अशा प्रकारच्या आणखी भगवत सेवा, भगवत चिंतन, भगवत नाम अशा प्रकारचं अत्यंत प्रिय आहे. आणि आज तर एकादशी आहे. एकादशीला अशा प्रकारचा देव त्यांच्याजवळ राहतच असतो, अखंड त्यांच्यापाशी असतो. भागवतामध्ये नाथ महाराज वर्णन करतात, प्रातःकाळापासून तेथे प्रगटे नारायण त्यासीच म्हणती हरिदीन व्यास वाल्मिक नारद ऐसी हरितनू एकादशी म्हणोनी आवडे वैष्णवासी नारद प्रल्हाद अंबऋषी या व्रतासी विनटले. महान भागवत असणारे, परमभक्त असणारे अशा प्रकारचे व्यास, वाल्मिक, अंबऋषी, प्रल्हाद, नारद हे जे भगवत भक्त आहेत एकादशी अशा प्रकारच्या सगळ्या व्रतांचा राजा म्हणजे व्रत अशा प्रकारची एकादशीच आहे. एकादशीच आहे अशा प्रकारे नाथ महाराजांनीच अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. असतील इतर व्रत, पण या सगळ्या व्रतामध्ये सुद्धा नाथ महाराज म्हणतात की जो एकादशीचा व्रतधारी मी नित्य नांदे त्याचे घरी सर्व पर्व काळाच्या शिरी एकादशी खरी पै माझी. सगळ्या पर्व काळाच्या शिरावर असणारी, शिरोभूत असणारी अशा प्रकारची एकादशी खरी आहे. कारण मी एकादशी दिवशी जो एकादशी करणारा आहे त्याच्या घरी माझा वास आहे, त्याच्या घरी मी राहतो आहे. एकादशीच्या दिवशी प्रातःकाळापासून 8ही प्रहर म्हणजे भगवंताचे हे अशा प्रकारची विभूती आहेत, त्या दिवसाच्या या विभूती आहेत. आणि त्यामुळं त्या दिवशीचा एकादशीचा उपवास करणं म्हणजे भगवंताच्या तादात्म्य करणं अशा प्रकारचं साधना असा त्याचा अर्थ आहे. तो वारकऱ्याचा धर्म आहे. म्हणून तर महाराज म्हणतात आम्ही एकादशी व्रत म्हणूनच करतो आहे. व्रत एकादशी करीन उपवासी व्रत एकादशी करीन उपवासी गाईन हरनिशी गाईन हरनिशी मुखीना म्हणून महाराज उद्गार करतात. मग इथं अभिमान राहत नाही. अभिमान नुरे कोडाव घ्यायची पुरे. तुमच्या सगळ्या इच्छा पंढरीमध्ये सहजच पूर्ण होतात. सगळ्या गोष्टी तुम्हाला सहज साध्य होतात. आणि एकदा त्याचं दर्शन झालं की मग आता तुम्हाला बाकी कोणाची काही अपेक्षाच राहत नाही. तुका म्हणे डोळा विठू बैसला सावळा. एकदा तो तुमच्या अशा प्रकारचा अंतःकरणामध्ये ठसला की मग तुम्हाला काही करावं, काही मागावं, काही घ्यावं, काही अशा प्रकारचं असावं ही इच्छाच राहत नाही. त्या गवळणींची अवस्था अशीच झाली की नाही.
भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झाल्याबरोबर त्या गवळणीला दुसरा काही अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी इच्छाच राहिली नाही. मुखावाटे तोच येऊ लागला. मुखावाटे त्याच्याशिवाय आता दुसरा विचारच राहिला नाही. अशा प्रकारे देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी, तोची वदनी उच्चारी. अशा प्रकारचं तो पाहिल्याबरोबर बाकी काही अपेक्षाच राहत नाही. म्हणून महाराज म्हणतात की इतर कुठल्या साधनाची आवश्यकताच राहत नाही. काही साधना करण्याची गरज राहत नाही. एकदा तुम्ही वारकरी बनलात, पंढरीची वारी करू लागलात, तर मग काय करावी साधने, फळ अवघेची येणे, याच्याकरता तुम्ही हे करा. होय होय वारकरी पाहे पाहिरे पंढरी, ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर पंढरी गवरदा. होय होय वारकरी पाहे पाहेरी पंढरी, काय करावी साधने, फळ अवघेची येणे. अभिमान नुरे कोड अवघेची पुरी, काय करावी साधने, फळ अवघेची येणे. तुका म्हणे डोळा विठू बैसला सावळा, काय करावी साधने, फळ अवघेची येणे. एकादशीचा पर्वकाळ आहे. आपण पंढरी क्षेत्रामध्ये आहोत. पुण्यसलीला चंद्रभागेच्या अशा प्रकारच्या आणखी तीरावर आपला हा सोहळा चालू आहे. आणि मी सुरुवातीला सांगितलं, चालू वर्ष हे वर्ष म्हणजे आपल्या पालखी सोहळ्याचं एक मोठं वैशिष्ट्य अशा प्रकारचं आहे. मोठा पर्वकाळ आहे. म्हणजे आपल्या या नाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याला यावर्षी 75 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून हे अमृत महोत्सवी वर्ष आपण संपन्न करत आहोत. आणि अशा पद्धतीनं एका विशेष स्वरूपात या वर्षीचा सोहळा आपला साजरा होत आहे. उजनी अशा प्रकारचं असणारं हे क्षेत्र आणि त्या ठिकाणी झालेले महान सत्पुरुष, महान भगवत भक्त श्री अशा प्रकारचे असणारे की त्या ठिकाणी गणेशनाथ महाराज, त्यांचा हा सोहळा आहे. याचा संबंध आपल्या फडाशी फार पूर्वापार चालत आलेला आहे. माझे पितामह वैकुंठवासी श्री गुरु काकासाहेब, जगद्गुरु तुकोबर यांच्या घराण्यातील अधिकारी व्यक्ती, फडपरंपरेचे ज्येष्ठ अशा प्रकारचे आणखी अध्वर्यू, तसेच माझे तीर्थरूप श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली महाराज देहूकर, हेही अशा प्रकारचे उजनीशी फार आणखी त्या ठिकाणी निकटचा संबंधित होते. फार अगदी अशा रीतीने निकट उजनीचा संबंध म्हणजे अगदी घरोब्याचा संबंध. तो संबंध माझाही राहिलेला आहे, आताही आहे आणि पुढेही राहणारच आहे. कारण आता पुढची पिढी तयार झालेली आहे. हरिप्रसाद महाराजसुद्धा अशा प्रकारे आज उजनीला नेहमीच येतात. अशा रीतीनं उजनी याचा महिमा काही वेगळा अशा प्रकारचा आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अनेकांचं योगदान याच्यामध्ये सातत्याने लाभलेलं आहे, ज्यांना आपलं आयुष्य समर्पित केलेलं आहे. मी सगळ्यांचे नावानुसार तुम्हाला सांगितलेलं आहे. वैकुंठवासी बाबूराव वळके असतील, रघुनाथ दाजी असतील, विठ्ठलराव पाटील असतील, नुकतंच ज्यांचं अशा प्रकारचं आणखी देहावसान झालं ते यांचे बंधू शहाजी अण्णा असतील, श्रीरंगबुवा अशा प्रकारचे असतील. ही जुनी माणसं आहेत. तर सगळ्यांचीच नावं माझ्या पटापट लक्षात येत नाहीत. आता येतीलच असं सांगता येत नाही. पण ही सगळी मंडळी फार आणखी त्या ठिकाणी समर्पित वृत्तीनं गणेशनाथ महाराजांची सेवा त्यांनी केलेली आहे. आणि त्याचं फलस्वरूप
हे 75वं वर्ष आपण साजरा करतो आहोत. आपण अशा प्रकारचा करतो आहोत. फार मोठ्या अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी सेवा आपण त्या ठिकाणी करत आहोत. तेव्हा झालेली ही सेवा भगवत चरणी संत महात्म्यांच्या चरणी समर्पित करून जगद्गुरु तुकोबर यांचं भजन एक वेळा अट्टहासाने करूया. आपल्या सेवेला इथे आपण विराम देऊया. तुकाराम हा नंतर तुकाराम 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 म्हणा तुका म्हणे डोळा तुका म्हणे डोळा तुका म्हणे Hare
Hare